Hello students, today's lecture we will discuss about paper number 4th Spermatophyta and Paleobotany. In this paper, the last chapter name 9, the chapter name is Study of Following Fossil Groups. ओके, आपण स्टडी ऑफ फॉसिल्स बघितलं. फॉसिल्स ॲक्च्युअल काय आहेत. ओके, त्याचे टाईप्स आपण बघितले. आता आपण बघणार आहोत फॉसिल ग्रुप्स किंवा त्याचे एक्झाम्पल्स काय काय असू शकतात. ओके, तुम्हाला तिथं 5 ते 6 ग्रुप्स काय केले स्टडीसाठी दिलेले आहेत सिलेबसमध्ये. तर त्यापैकी एक एक आपण काय करूया मेन्शन करूया इन डिटेल्समध्ये आपण एक्सप्लेन करूया. ओके, त्यामध्ये आता फर्स्ट आहे सायलोप्सिडा. ओके, सायलोप्सिडाचा फर्स्ट फॉसिल ग्रुप्स. मग त्याचे सायलेंट फीचर काय आहेत. ओके, सायलेंट फीचर टेरडोफाइट्स. सायलोप्सिडा हा जो ग्रुप आहे तो काय टेरडोफाइट्स प्लांट आहे. ओके, आणि त्याचं एक्झाम्पल किंवा त्याचा जीनस काय आपण यूज केला इथं स्टडीसाठी किंवा त्यांनी सांगितलं रायनिया. रायनिया इज अ नथिंग बट द टेरोफाइट्स प्लांट्स. ओके, सायलेंट फीचर्स त्याच्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे टेरडोफाइट्स रायनिया प्लांट बॉडी इज अ स्पोरोफाइट. आता स्पोरोफाइट म्हणजेच काय, इट इज डिस्ट्रीब्युटेड इन टू रूट लिव्ज अँड स्टेम्स. ओके, या 3 पार्टमध्ये काय होतं त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. दॅट इज कॉल्ड ॲज ए स्पोरोफायटिक प्लांट. देन सेकंड सायलेंट फीचर इज अ प्लांट बॉडी इज अ लेस ब्रांच. प्लांट बॉडी जी आहे तिला ब्रांच कशा आहेत एकदम लेस आहेत, लिमिटेड ब्रांचेस आहेत. ओके, देन थर्ड कॅरेक्टर प्रेझेन्स ऑफ नेकेड लिपलेस फोटोसिंथेटिक सिस्टीम. मग ती प्लांट बॉडी जी आहे ती कशी आहे नेकेड आहे, म्हणजे तिच्यावरती नेक्स्ट पुढं काय कॅरेक्टर सांगितलं लिपलेस, म्हणजे तिच्यावरती लिव्ज काय आहेत ॲब्सेंट आहेत, फक्त काय ब्रांचेस तिच्यावरती प्रेझेंट आहेत फॉर फोटोसिंथेटिक सिस्टीम. म्हणजे त्या ब्रांच जे आहेत ब्रांचेसमध्ये काय क्लोरोफिल किंवा क्लोरोप्लास्ट पिगमेंट किंवा ते ग्रीन इन कलर आहेत त्या डायरेक्टली काय करतात फोटोसिंथेसिस करतात. ओके, त्याला लिव्ज नाहीत किंवा लिफलेस असं म्हटलेलं आहे. देन स्टेम इज अ नॉट अ डिफरन्शिएटेड इन टू नोड्स अँड इंटरनोड्स. स्टेमवरती काय नाही नोड्स अँड इंटरनोड्स नाही. ओके, ते ॲब्सेंट आहेत. डायरेक्टली प्लांट कसे आहे इरेक्ट अँड सिलेंड्रिकल. देन प्रेझेन्स ऑफ सिम्पल स्टोमॅटा. मग त्या लिव्ज जर ॲब्सेंट आहेत मग त्याचे स्टोमॅटा कसे आहेत. ओके, हा प्रश्न पडतो आपल्याला. मग जे ज्या ब्रांचेस आहेत ब्रांचेस कशा ग्रीन इन कलर आहेत आणि त्याच्या आउटर कव्हरिंगला त्याच्या इपिडर्मल लेअरमध्येच काय ते स्टोमॅटल सेल्स फॉर रेस्पिरेटरी पर्पज किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेससाठी काय तिथे प्रेझेंट आहेत. ओके, देन नेक्स्ट प्रेझेन्स ऑफ टर्मिनली सॉलिटरी स्पोरॅन्जिया. मग टर्मिनल साईटला किंवा टर्मिनल पोझिशनला स्पोरॅन्जिया काय होतात डायरेक्टली तिथं प्रोड्यूस होतात. स्पोरॅन्जिया इज नथिंग बट द प्रोडक्शन ऑफ मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन. ओके, म्हणजेच काय मेल अँड फिमेल स्ट्रक्चर जे आहे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर काय करतं प्रोड्यूस करतं. दॅट इज कॉल्ड एज स्पोरॅन्जिया. स्पोर प्रोड्यूस करतं म्हणून त्याला स्पोरॅन्जिया असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट सायलेंट फीचर इज ॲब्सेन्स ऑफ रूट्स अँड प्रेझेन्स ऑफ रायझर्ड्स. मग त्या प्लांटमध्ये काय आहेत रूट ॲब्सेंट आहेत पण रायझर्ड्स आर प्रेझेंट्स. ओके, रायझर्ड्स इज अ नथिंग बट द सिडो रूट्स आपण त्याला म्हणतो किंवा फॉल्स रूट असं म्हटलेलं आहे. ओके, ते रूट ॲक्च्युअल रूट नाही पण रूटचं फंक्शन काय करतात प्ले करतात ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल. ओके, फ्रॉम सॉईल. देन नेक्स्ट सायलेंट फीचर प्रेझेन्स ऑफ प्रिमिटिव्ह प्रोटोस्टिल. ओके, याच्यामध्ये प्रोटोस्टिल आहे पण कसं आहे प्रिमिटिव्ह आहे, ते काय नाही हायली डेव्हलप नाही. ओके, देन प्रेझेन्स ऑफ ॲन्युअल मॅच्युअर्ड वॅस्क्युलर एलिमेंट. मग ज्यावेळेस ती प्लांट काय होते पूर्ण डेव्हलप होते त्याच्यामध्ये काय होतं आपलं ॲन्युअल वॅस्क्युलर सिस्टीम ही काय होते डेव्हलप झालेली दिसून येते. पण त्याच्यामध्ये प्रोटोस्टिल काय प्रिमिटिव्ह आहे म्हणजे स्टार्टिंगच होते पूर्ण डेव्हलप होत नाही. पण त्याच्यामध्ये वॅस्क्युलर सिस्टीम काय अनडेव्हलप आहे फुल्ली डेव्हलप नाही. ओके, आता एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी ऑफ रायनिया. तर एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी ऑफ रायनिया हे बघण्याआधी आपण ॲक्च्युअल त्या प्लांटचं जे स्ट्रक्चर आहे किंवा डायग्राम जे आहे ते आपण बघूया जेणेकरून तुम्हाला त्याची आयडिया येईल. ओके, द स्ट्रक्चर ऑफ रायनिया प्लांट. ओके, आता रायनिया प्लांट आताच मी तुम्हाला काय सांगितलं त्या प्लांटला लिफ ॲब्सेंट आहेत. ते टोटल प्लांट कसे आहे नेकेड आहे. ओके, आणि तिच्यावरती काय स्टोमॅटा तिच्या स्टेमवरती काय आहेत प्रेझेंट आहेत. ओके, तर इथं काय तिला रूट्स काय रूट्सच्या जागेवर काय सांगितलं रायझर्ड्स आर प्रेझेंट आणि रायझोमलाच काय होतं त्याचं नेक्स्ट ब्रांच जी आहे ती काय होते फॉर्मेशन होते. ओके, देन एरियल शूट. मग शूट कसं आहे एरियल आहे. देन स्पोरॅन्जियम टर्मिनलला सांगितलेलं आहे. ओके, सॉलिटरी मीन्स सिंगल्स अँड टर्मिनली मीन्स टर्मिनल रिजनला काय होतात ते फॉर्मेशन होतात. ओके, इथं सुद्धा काय ते स्पोरॅन्जिया फॉर्मेशन झालेले आहेत द स्ट्रक्चर ऑफ रायनिया प्लांट. ओके,
आत्ता आपण बघितलं एक्सटर्नल स्ट्रक्चर किंवा मॉर्फोलॉजी ऑफ रायनिया प्लांट. आता त्याचं ॲक्च्युअल एक्सटर्नल मॉर्फोलॉजी कशी आहे. ओके, द फॉसिल रिमेन्स ऑफ रायनिया वेअर डिस्कवर्ड बाय मॅकी 1913 इन द रेड सँड स्टोन ऑफ डिवोनियन पिरियड. मग डिवोनियन पिरियडमध्ये काय झालं, ही ऑब्झर्व केली गेलेली आहे प्लॅन. मग कोणी ऑब्झर्व केली, बाय मॅकी 1913मध्ये. ओके, देन पण कोणत्या फॉर्मेशनमध्ये, ॲज अ फॉसिल फॉर्मेशन. देन द नेम इज डिराईव्ह फ्रॉम द प्लेस रायनी सिच्युएटेड इन स्कॉटलँड. मग तिला रायनी हे नाव का दिलं, कारण ती स्कॉटलँड या स्टेटमध्ये किंवा स्कॉटलँड या प्लेसवरती रायनी या प्लेसमध्ये काय झाली, ती डायरेक्टली आपल्याला ऑब्झर्व झालेली आहे किंवा त्याला त्या सायंटिस्टला ती ऑब्झर्व झाली म्हणून त्याच प्लेसचं त्याला काय दिलं आहे, नाव त्याने प्रोव्हाइड केलेलं आहे. मग त्याचं काय सांगितलं, फर्स्ट फॉसिल मेंबर. फॉसिल मेंबर का म्हटलेलं आहे. ओके, रायनिया इज अ फॉसिल मेंबर नॉट फाउंड लिव्हिंग इन द प्रेझेंट एज. म्हणजे फॉसिल का म्हटलं, कारण ते आपल्याला डायरेक्टली फॉसिल फॉर्ममध्ये काय झाली, अवेलेबल झालेली आहे म्हणून तिला फॉसिल असं म्हटलेलं आहे. ओके, देन डिस्कवर्ड फ्रॉम रायनचेर्ट बेड. ओके, रायनीचेर्ट बेडवरती बेडच्या हेल्पने किंवा त्या बेडच्या बेड स्ट्रक्चरमध्ये काय झालेली असेल, ती तिथं अवेलेबल झालेली आहे म्हणून तिला रायनीचेर्ट बेड असं म्हटलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट फॉर्म अँड स्ट्रक्चर. मग कोणत्या फॉर्ममध्ये सापडले आणि स्ट्रक्चर काय आहे. ओके, द टू स्पेसीज आर मेजर 45 सेंटीमीटर इन हाईट अँड आर होगुनी अबाउट 20 सेंटीमीटर इन हाईट. मग किती दोन स्पेसिस इथं अवेलेबल झाले आहे. फर्स्ट आहे मेजर 40 to 50 सेंटीमीटर इन हाईट अँड सेकंड व्हॉगुनी अबाउट 20 सेंटीमीटर. ह्या दोन स्पेसिस काय झाल्या तिथं अवेलेबल झाल्या. देन डिफरन्शिएटेड. मग कोणत्या फॉर्ममध्येच डिफरन्शिएट केलेलं आहे. ओके, द प्लांट ग्रीव इन स्वॅम्पी मार्शेस. मग स्वॅम्पी मार्शेस म्हणजे काय, त्या मडी रिजन जो आहे, मार्शेस म्हणजेच काय, मडी रिजन. ओके, त्या मडी रिजनमध्ये काय झाली, ती अवेलेबल झालेली आहे, डेव्हलप झाली किंवा तिथं तिचा फॉसिल फॉर्मेशनमध्ये सापडली गेली. देन इट वॉज डिफरन्शिएटेड इन टू हॉरिझॉन्टली क्रिपिंग रायझॉम अँड अपराईट ब्रांच शूट विदाउट लिव्ज. ओके, मग तिचं डिफरन्शिएट कसं झालेलं आहे, रायझोमला ती फॉर्मेशन होते, आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे. रायझोमलाच काय होते, ती नेक्स्ट ब्रांचेस फॉर्मेशन होते आणि कशी होती, ती हॉरिझॉन्टली होते. ओके, रायझोम जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे आणि व्हर्टिकल रिजन्सला किंवा व्हर्टिकल साईडला काय होते, त्या ब्रांचेस तिथं फॉर्मेशन होतात. ओके, पण कशा, विदाउट लिव्ज. देन नेक्स्ट युनिसेल्युलर रायझॉइड्स. मग युनिसेल्युलर रायझॉइड्स काय म्हटले, कारण त्याला रूट्स टोटली ॲबसेंट आहेत पण रायझॉइड्स आर प्रेझेंट फॉर ॲब्सॉर्प्शन पर्पज. ओके, मग त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, द वेअर नो रूट्स, म्हणजे त्याला रूट्स नाहीत पण रायझॉइड्स आहेत. ओके, युनिसेल्युलर रायझॉइड्स वेअर होम इन पॅचेस ऑन द अंडर साईड ऑफ रायझोम. मग काय होतं आहे, रायझोम ज्या वेळेस काय होतं, सॉईलच्या अंडर काय करतो आहे आपण त्याला, किंवा सॉईलच्या अंडर जर तो फिक्स झालेला असेल तर त्याला काय होतात, रायझोम्स फॉर्मेशन होतात. काय, कशासाठी, ॲब्सॉर्प्शन पर्पजसाठी. आणि ॲब्सॉर्प्शन पर्पज झाल्यानंतर त्या ॲटोमॅटिकली वरती काय होते, ब्रांचिंगची डेव्हलपमेंट होते. देन नेक्स्ट अपराईट ब्रांचेस. अपराईट ब्रांचेस, द अपराईट ब्रांचेस वेअर डायकॉटमसली ब्रांच अँड ग्रॅज्युअली टेपरिंग. मग डायकॉटमसली ब्रांच म्हणजे काय होतात, एक मेन ब्रांच असेल तर तिला अदर सेकंड ब्रांचेस काय होतात, डेव्हलप होतात पण किती मायन्यूट किंवा लिमिटेडमध्ये. ओके, नॉट अ नंबरमध्ये. म्हणजे काय होतं, जास्तीत जास्त फॉर्मेशन होत नाही पण लिमिटमध्ये काय होतात, ब्रांचेस तिथं फॉर्मेशन होतात. जर स्पोरेंजिया टर्मिनेटेड दिस ब्रांचेस. मग त्या ब्रांचेस ज्या असतात, ब्रांचेसच्या टर्मिनल रिजनला किंवा टॉप रिजनला काय होतात, त्या स्पोरेंजिया फॉर्मेशन होतात. स्पोरेंजिया फॉर्मेशन होतं आहे म्हणजे म्हटल्यानंतर काय होतं, तिथं स्पोर फॉर्मेशन होतं आहे. मग ते स्पोर फॉर्मेशन होतं आहे म्हटल्यानंतर नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करण्यासाठी ते स्ट्रक्चर फॉर्मेशन होतं आहे, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड एज स्पोर्स. ओके, नेक्स्ट ॲनाटॉमी ऑफ रायनिया किंवा इंटरनल स्ट्रक्चर ऑफ रायनिया. हे आपल्याला बघण्या अगोदर किंवा ॲक्च्युअल कसं ते स्ट्रक्चर आहे हे बघण्यासाठी आपण त्याची आधी डायग्राम एक्सप्लेन करूया किंवा डायग्राम ऑब्झर्व करूया. पण त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, द एरियल शूट अँड रायझोम वेअर इसेन्शियली सिमिलर. मग एरियल शूट अँड रायझोम इसेन्शियली म्हणजे काय, ते सिमिलर दिसतात पण काय होतं आहे, जे रायझोम आहे तो काय करतो, रायझोड तिथं फॉर्मेशन करतो किंवा रायझोड त्याला फॉर्मेशन होतात. पण जी एरियल शूट आहे त्याला काय होतं आहे, त्याला लीप पण नाही आणि हे पण नाही, रायझोम पण नाही. ओके, म्हणजेच काय, ते फक्त एक ब्रांचिंग आहे, लिफलेस ब्रांचेस. ओके, हा त्याचा सिमिलर आहे. सिमिलरिटी काय, फक्त ते स्ट्रक्चरली काय होतात आपल्याला सेम ऑब्झर्व होतात.
देन दे डिफरन्शिएटेड इन टू इपिडर्मिस, कॉर्टेक्स अँड स्टील. ओके, मग त्या ॲनाटॉमी जर आपण ऑब्झर्व केली त्याचं सेक्शन घेऊन, तर आपल्याला काय होतं, इपिडर्मिस, कॉर्टेक्स अँड स्टील हे हे 3 रिजन्स काय होतात आपल्याला अवेलेबल होतात. त्यासाठी आपण ॲक्च्युअल डायग्राम काय आहे हे बघूया. देन नेक्स्ट प्रोटोस्टील. ओके, इंटरनल मॉर्फोलॉजी किंवा इंटरनल ॲनाटॉमी असं आपण त्याला म्हणू शकतो. मग बघा त्याच्यामध्ये काय मी सांगितलं होतं, इपिडर्मिस फॉर्मेशन होतं, त्यानंतर कॉर्टेक्स फॉर्मेशन होतं आणि स्टील फॉर्मेशन होतं. ओके, आता हे सेंटरला जे आहे त्याला स्टील असं म्हटलेलं आहे. ओके, त्याला फ्लोएम अँड झायलेम हे काय तिथं कंबाईन आहेत किंवा त्याचं आउटर कवरिंग आहे. ओके, आउटर कवरला जर फ्लोएम असतील तर मिडलला काय असतील, झायलेम असतील. ओके, देन इपिडर्मिस इज द आउटर कवरिंग ऑफ दिस लेअर अँड स्टोमॅटा इन दिस स्ट्रक्चर. ओके, स्टोमॅटा त्याच्यामध्ये काय त्या लेअरमध्ये काय असतील आपल्याला ऑब्झर्व झालेले असतील. हे बघा इथे स्टोमॅटा स्ट्रक्चर आहे, म्हणजे तिथं काय ब्रेक आहे ती वॉल, जेणेकरून काय होतं एक्सचेंज ऑफ गॅसेस पर्पजला काय होईल, प्ले होईल. देन आउटर कॉर्टेक्स आणि इनर कॉर्टेक्स. आता आउटर कॉर्टेक्स जे आहे ते इपिडर्मसच्या बिलो साईडला आहे आणि इनर कॉर्टेक्स आहे ते आउटर कॉर्टेक्सच्या बिलो आहे. ओके, क्युटिकल इज अ आउटर कवरिंग ऑफ द इपिडर्मिस. ओके, इट इज अ स्ट्रक्चर ऑफ इंटरनल ॲनाटॉमी ऑफ सायलोप्सिडा किंवा रायनिया प्लांट. ओके, आता ॲक्च्युअल ते इपिडर्मिस आणि कॉर्टेक्स अँड स्टील हे काय आहे आपण वन बाय वन डिटेल्स एक्सप्लेन करूया. त्यामध्ये फर्स्ट काय इपिडर्मिस सांगितलेलं आहे. इपिडर्मिस इट इज आउटर मोस्ट लेअर वॉज वन सेल्ड थिक इपिडर्मिस. आत्ताच आपण बघितलं काय आउटर लेअर आहे आणि वन सेल्ड आहे. ओके, इट वॉज अ डेलिकेट लेअर कव्हर्ड बाय हेवी क्युटिकल. मग त्याला क्युटिकल लेअरने काय केलं आहे, कव्हरिंग केलेलं आहे. ओके, देन कंटिन्युटी ऑफ द इपिडर्मिस वॉज ब्रोकन बाय मेनी स्टोमॅटा. मग इपिडर्मल लेअर जो आहे तो कंटिन्यू आहे. ओके, आउटर कव्हरिंग त्याचे कंटिन्यू आहे, पण जिथं जिथं तो ब्रेक झालेला आहे तिथं स्टोमॅटा स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. कशासाठी, एक्सचेंज ऑफ गॅसेस पर्पज. देन नेक्स्ट स्ट्रक्चर कॉर्टेक्स. कॉर्टेक्स इज द सेकंड लेअर ऑफ रायनिया प्लांट किंवा सेकंड लेअर ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ रायनिया प्लांट. ओके, कॉर्टेक्स इनसाइड द इपिडर्मिस वॉज वेल डेव्हलप रिजन ऑफ द कॉर्टेक्स. म्हणजे कॉर्टेक्स काय इपिडर्मसच्या नंतरचा लेअर आहे, बिलोचा लेअर आहे, पण कसा आहे तो वेल डेव्हलप आहे. ओके, इट इज डिफरन्शिएटेड इन टू आउटर कॉर्टेक्स अँड इनर कॉर्टेक्स. मग त्याच्यामध्ये परत काय झालं, डिफरन्शिएट झालं आहे आउटर अँड इनर कॉर्टेक्स या पार्टमध्ये. देन आउटर कॉर्टेक्स ऑल्सो कॉल्ड एज अ हायपोडर्मिस. ओके, आउटर कॉर्टेक्सलाच आपण हायपोडर्मिस असं म्हटलेलं आहे. देन वॉज 1 to 4 cells thick and without any intercellular spaces. मग आउटर कॉर्टेक्स जो आहे तो काय 1 to 4 लेअर त्याच्यामध्ये काय त्या सेलचे 1 to 4 सेलचा काय लेअर असेल आणि तो कसा असेल, इंटरसेल्युलर स्पेस त्याच्यामध्ये काय असणार आहे, ॲब्सेंट असणार आहे, म्हणजे ते कशा आहेत, कॉम्पॅक्टली अरेंज आहेत. देन नेक्स्ट इनर कॉर्टेक्स वॉज मेड अप ऑफ मेनी स्पेरिकल सेल्स हॅव्हिंग लार्ज इंटरसेल्युलर स्पेसेस. मग इनर कॉर्टेक्स जो आहे त्याच्या सेल्स ज्या आहेत त्या कशा आहेत, मोस्टली लार्ज आहेत. ओके, आणि लार्ज आहेतच, पण त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस पण काय प्रेझेंट आहे. ओके, देन इनर कॉर्टेक्स इज प्रिझ्युम टू बी द मेन फोटोसिंथेटिक रिजन. मग इनर कॉर्टेक्स जो आहे त्याच्यामध्ये जे पॅचेस आहेत किंवा जे स्पेरिकल जे ब्रॉड आहेत, ओके, ज्या सेल्स ब्रॉड आहेत त्या काय फोटोसिंथेटिक रिजन म्हणून तिचं काम करतात. ओके, एंडोडर्मिस अँड पेरिसायकल लेयर्स वेअर ॲब्सेंट. मग एंडोडर्मिस लेअर अँड पेरिसायकल लेयर्स हे काय त्याच्यामध्ये टोटली ॲब्सेंट आहे. टोटली ॲब्सेंट का, त्याच्यामध्ये स्टील जे आहे ते काय प्रिमिटिव्ह आहे, नॉट अ वेल डेव्हलप. ओके, म्हणून ते ॲब्सेंट असतात. देन नेक्स्ट स्टील. मग स्टील हा जो पार्ट आहे हा इनर मोस्ट पार्ट आहे. मग स्टीलमध्ये काय असेल, झायलेम अँड फ्लोएम. ओके, वॉटर कंडक्टिंग टिश्यू, फूड कंडक्टिंग टिश्यूज. ओके, नथिंग बट द वास्क्युलर बंडल्स. स्टील, the steel was a simple protosteel that is the central column of xylem was surrounded by the phloem. ओके, आताच मी काय सांगितलं त्याच्यामध्ये झायलेम असेल, फ्लोएम असेल, दॅट इज कॉल्ड ॲज ए व्हास्क्युलर बंडल्स. ओके, मग झायलेम हा इंटरनल असेल आणि झायलेमला आउटर कव्हरिंग कशाचं असेल, फ्लोएमचं असेल, आणि फ्लोएमच्या आउटर कव्हरिंग काय असेल, कॉर्टेक्स असेल, इनर कॉर्टेक्स, आणि इनर कॉर्टेक्सच्या वरती आउटर कॉर्टेक्स, आउटर कॉर्टेक्सच्या वरती इपिडर्मल लेअर, आणि इपिडर्मल लेअरच्या ब्रेकअप रिजनला काय असेल, स्टोमॅटा असेल, आणि इपिडर्मलच्या अबाव लेअरला काय असेल, क्युटिकल असेल. ओके, मग द झायलेम वॉज मेड अप ऑफ ओनली ट्रॅकेट्स विथ मेनली ॲन्युलर अँड ऑकेजनली स्पायरल थिकनेस. ओके,
मग झायलेम जो आहे, झायलेम काय होतं, ॲन्युअली त्याचं डेव्हलपमेंट होतं. ओके, त्याच्यामध्ये काय ट्रॅकिड्स ओनली, म्हणजे ट्रॅकिड सेल जे आहेत ते वॉटर कंडक्टिंग टिश्यूज तेवढ्याच काय त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, देन फ्लोएम वॉज 4 to 5 सेल्स इन द थिकनेस कन्सिस्टिंग इन ऑफ थिन वॉल्ड सेल. मग फ्लोएम जे आहे त्या काय ते 5 to 4 4 ते 5च सेल्स काय त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, म्हणजे तेवढा लेअर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि कन्सिस्टिंग थिन वॉल, त्याची वॉल कशी आहे, थिन आहे. देन सीव प्लेट्स कुड नॉट बी ऑब्झर्व. मग सीव ट्यूब जे असतील किंवा सीव सेल्स जे आहेत, सीव प्लेट्स ह्या काय त्याचा टोटली ॲबसेंट आहे. टोटली ॲबसेंट का, स्टील इज अ नॉट वेल डेव्हलप प्रिमिटिव्ह इन स्ट्रक्चर, म्हणून त्या वेल डेव्हलप नाहीत, म्हणून सीव ट्यूब्स आर ॲबसेंट. ओके, सायलोप्सिडा फॉसिल ग्रुप इज अ फिनिश. ओके,